हरिही ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, ग्रंथराज दासबोधामधल्या 5व्या दशकाच्या 6व्या समासाचं निरूपण आपण करतो आहोत. शुद्ध ज्ञान निरूपण. शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान कसं मिळवायचं आहे, त्याच्या पायऱ्या कशा कशा आहेत, हे आपण काल याची सुरुवात केलेली आहे. आता यापुढं समर्थ सांगतायत, आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ, जे आदियंती स्वयंभ स्वरूपाची स्वये, जेथून हे सर्व प्रकटे आणि सकळ हे जेथे आटे, ते ज्ञान जालिया फिटे भ्रांती बंधनाची, मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे, अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य, जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ, या नाव ज्ञान केवळ वेदांत मते, शोधिता आपले मूळ स्थान सहजची उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक, आपणासी ओळखो जाता अंगीबाणे सर्वज्ञता, तेणे एकदेशी वार्ता निशेष उडे. या ब्रह्मज्ञानाचं किंवा परमात्म्याचं स्वरूप या ठिकाणी अतिशय स्पष्ट रूपात आणि सोप्या रूपामध्ये समर्थाने सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात की पहिल्यांदा आपण ग्रंथामध्ये पाहिलेलं आहे की हे ब्रह्मज्ञान म्हणजे मीच आहे. शुद्ध परमात्म स्वरूप म्हणजे आपणच आहोत. ते फक्त आपण बाहेर बघण्याच्या ऐवजी आत बघायचे आहे. स्वतःला स्वयंभू करायचे आहे, म्हणजे स्वतःला सिद्ध करायचे आहे. आत्म्याला जाणणारा माणूस आत्म्याशी तादात्म्य पाहून आत्मज्ञान मिळवतो. त्यामुळे ज्ञानाचे प्रमाण ज्ञानामध्येच अंतर्भूत असते, म्हणून आत्मज्ञान हे स्वतः सिद्ध असते. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या अंतरात्म्याकडे ध्यान लावून बघतो, तेव्हा कालांतराने, लगेच नाही, म्हणजे आज बसलं ध्यानाला की लगेच उद्या आपल्याला आत्मा दिसत नाही. काही काळ जावा लागतो. आपली जशी एकाग्रता असते तसा तो काळ जावा लागतो. अत्यंत एकाग्र झाल्यानंतर जसं गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञान झालं, त्यांना आत्मज्ञानच झालं, तसं आत्मज्ञान जेव्हा आपल्याला होतं, हे कसं ओळखायचं की आपण स्वयंभू होतो. आपला मधला आत्माच आपल्याला दिसायला लागतो. दिसायला लागतो म्हणजे जाणवायला लागतो. एक तर आपलं अज्ञान नाहीसं झालेलं असतं. आपण जो आपल्याला परमात्मा दिसतो म्हणजे जाणवतो, समाधी अवस्थेमध्ये आपण गेलेलो असतो. समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपण आणि आपला आत्मा हे वेगळं राहत नाही. आपण अनेक ऋषीमुनींचं ऐकलेलं आहे की ते समाधीमध्ये होते. च्यवन नावाचे ऋषी होते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भागवतामध्ये आलेली. च्यवन नावाचे ऋषी हे समाधी लावून अनेक वर्ष बसले होते. इतकी वर्ष बसले की त्यांच्या अंगावर वारुळ चढलं. एवढं मोठं वारुळ उंचच्या उंच चढलं.
आणि ते त्यांना कळलं सुद्धा नाही. नंतर मग त्या देशातल्या राजाची राजकन्या सुकन्या तिचं नाव, ती सहज त्या आपल्या पित्याबरोबर म्हणजे राजाबरोबर आणि आपल्या लवाजम्यासह सखीन बरोबर ती रानावनात फिरायला आली. तिने एक गंमत म्हणून एक काडी घेतली आणि त्या वारुळामध्ये खुपसली. वारुळामध्ये खुपसल्यानंतर त्यामधून रक्त यायला लागलं. रक्त आल्यानंतर ती घाबरली आणि त्याचा परिणाम असा झाला की राजाचं सैन्य बधीर झालं. राजा शोध घ्यायला लागला हे का झालं. मग तेव्हा राजकन्याने सांगितलं की माझ्या हातून असं झालं आणि त्याच्यातून रक्त यायला लागलेलं आहे. राजाने सेवकांकडून सगळं वारूळ काढायला लावलं आणि त्या ऋषींना बाहेर काढलं. त्यांच्या डोळ्यामध्ये तिची काडी खुपसली गेली होती आणि ते डाव्या डोळ्याने आंधळे झाले. अशा स्थितीत सुकन्येने त्याग केला आणि ती म्हणाली की या म्हाताऱ्या ऋषींबरोबर ज्यांचा डोळा केवळ माझ्यामुळं गेलेला आहे त्यांच्याशी मी विवाह करीन आणि त्यांची सेवा करीन. समाधी अवस्था काय असते पहा. वाल्याला समाधी लागली आणि तो वाल्मिकी झाला. वाल्मिक म्हणजे वारुळ, त्याच्या अंगावर वारुळ चढलं इतका तो समाधीस्थ झाला. आपल्या अंगावर डास बसला तर आपण फट दिशेने मारतो. ही समाधी अवस्था जी असते त्या समाधी अवस्थेमध्ये आपण तादात्म्य पावलेलो असतो. तद आत्म्य, त्या आत्म्याशी आपण जुळून जातो. तो आत्मा आपल्या अंतर्मनाला अंतर्चक्षुना दिसतो. दिसतो म्हणजे काय होतो, तर वलय वलय अशी दिसायला लागतात आणि त्या वलयामध्ये आपण कुठेतरी असतो. कोणत्या रूपामध्ये आपण असतो. देह रूपामध्ये आपण नसतो. आपलाही आत्माच तिथं असतो. म्हणजे परमात्म्यामध्ये आपला आत्मा विलीन झालेला असतो. मग परमात्म्यामध्ये विलीन झाल्यानंतर मृत्यू येतो का. नाही येत. फक्त ती अवस्था समाधीची असते. त्या अवस्थेमध्ये काहीही जाणवत नाही. त्याला आपल्या कोणत्याही अंगाचं दर्शन होत नाही. त्याची सगळे अंग वळकटीप्रमाणे जाऊन कुठल्या तरी कोपऱ्यात टाकल्यासारखी त्याच्यापासून वेगळी होतात असा त्याचा अनुभव येतो. तुकाराम महाराज म्हणतात तसं सर्व इंद्रियांचे केले गाठोडे आणि ठेवले विठ्ठलाच्या पायी. पंचज्ञानेंद्रियाचं गाठोडं केलं आणि आम्ही विठ्ठलाच्या पायात सोडून दिलं. आता तुझं तू बघून घे. आम्हाला आता या इंद्रियांची काही देणं घेणं नाही. समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर कोणताच प्रभाव बाह्य वातावरणाचा राहत नाही. आपला या विश्वातल्या कोणत्याही गोष्टीशी संबंध राहत नाही. आत्म्याच्या ज्ञानमय स्वरूपामध्ये आपण गेलेलो असतो. आत्म्याचं स्वरूप म्हणजे काय. ज्ञानमय स्वरूप. आत्मा म्हणजे काय घरासारखं असं एक स्थान नाही आहे. आत्मा म्हणजे आता समाधी अवस्थेमध्ये अज्ञान तर निघून गेलंय, अविद्या निघून गेलेली आहे.
पंचज्ञानेंद्रियाचे विषय, पंचकर्मेंद्रियांची कर्म गेलेली आहेत, सगळंच गेलेले आहे, देहबुद्धीच गेली म्हटल्यावर संपला की ना विषय. मग आपला आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला आहे, याचा अर्थ परमात्म्याचं ज्ञान झाल्याचा अनुभव त्या समाधी अवस्थेमध्ये येतो. मग मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळतं. परवा एका भगिनीने मला भागवत ग्रुपवरती एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मी आता पुन्हा एकदा देतोय. मी असं म्हणालो होतो की भूक लागल्याच्या वेळी जर चहा घेतला तर भूक मरते. तसं ज्याला आत्मज्ञानाची तळमळ आहे त्याने जर साधे सुधे मंत्र जप तप केलं तर त्याला आत्मज्ञान होत नाही असं समर्थ म्हणतात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जप तप करू नये असं नाही. कलियुगामध्ये जप तपच सांगितलेला आहे, हरिनामच सांगितलेला आहे. मोक्षप्राप्तीचा मार्ग हा हरिनामच सांगितला आहे. पण मोक्षप्राप्ती ही मृत्यूनंतर आहे आणि आत्मज्ञान हे जिवंतपणीच आहे. हा फार मोठा फरक आहे. मी ताईंना सांगू इच्छितो की मोक्षप्राप्ती आणि आत्मज्ञान ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. धर्म अर्थ आणि काम हे जिवंतपणी इहलोकामध्ये करायचे आहेत. मोक्ष हा मृत्यूनंतरचा विषय आहे. तुम्ही जन्मामध्ये भगवंताचं ध्यान किती केलं आहे, परोपकार किती केला आहे, पुण्य किती केलं आहे, हा तुमच्या हिशेबाप्रमाणे तुम्हाला मोक्षप्राप्ती होणार आहे, पण ती मृत्यूनंतर होणार आहे. पण आत्मज्ञान हे जिवंत असतानाच मिळवायचं आहे. परंतु आता कलियुगामध्ये आत्मज्ञानाचा मार्ग दाखवणारे कोणीही सद्गुरू उरलेले नाही. असले तर मला तरी माहीत नाही की त्या गुरूंकडे जावं आणि सगळं सर्वसंग परित्याग करून त्या गुरूंकडे जावं आणि आपण आत्मज्ञानाचा शोध घ्यावा. असे कुठेतरी गुरु हिमालया वगैरे असतील तर मला तरी माहिती नाही. म्हणून कलियुगामध्ये भगवंताला या सगळ्या गोष्टीची कल्पना आली होती. म्हणून त्यांनी सांगितलं की हरेर नाम हरेर नामचे केवलम नास्ति अन्यत्र अन्यत्र कलियुगे हरिनाम एव. हरीचे नामच फक्त कलियुगात आहे की जे मोक्षप्राप्ती घडवून देईल. आत्मज्ञान आता विसरायचंच. हे 17व्या शतकात लिहिलेलं आहे. त्यावेळेला सद्गुरू सत्शिष्य सगळे होते. समर्थ रामदास स्वामींसारखे सद्गुरू होते, कल्याणासारखा सत्शिष्य होता. आता हे दोन्ही अपेक्षित, हे कलियुगातच होते हे दोघे, पण त्या काळात होते 17व्या शतकात. आता 21व्या शतकात आपण आहोत. तेव्हा आता ब्रह्मज्ञानाचा मार्ग केवळ ग्रंथातच पाहायचा आहे आपल्याला. आणि यासाठी हे निरूपण आहे की सद्गुरू तर नाहीत, मग ब्रह्मज्ञान पूर्वी लोक कसं प्राप्त करून घेत होते किंवा त्याचा मार्ग काय आहे, संतांनी काय लिहिलेलं आहे, हे समजून घेण्यासाठीच हा निरूपणाचा खटाटोप आहे. गुरु होण्या एवढी माझी पात्रता नाही, माझी काहीच पात्रता नाही. समर्थांनी जे सांगितले ते फक्त मी तुम्हाला सांगतोय. माझी बुद्धी तेवढी नाही. मी फक्त इकडचा माल तिकडं करणारा एक हमाल आहे. समर्थांनी सांगितलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत सोप्या शब्दामध्ये कसं सांगता येईल एवढं फक्त मी करू शकतो. तर अशा रीतीने आत्मज्ञान झाल्यानंतर मनुष्य सर्वज्ञ बनतो. देहाच्या पलीकडच्या गोष्टींचा अनुभव त्याला येतो.
ज्ञानी पुरुषांना आत्मज्ञान होते आणि आत्मज्ञानच सगळ्या वेदशास्त्रांचं रहस्य आहे, सगळ्या वेदांची थीम आहे, सगळ्या वेदांचं सार आहे. वसिष्ठ, व्यासमुनी, शुकाचार्य, नारद हे सगळे लोक आत्मज्ञानामुळेच चांगल्या पदाला पोचलेले आहेत. वाल्मिकी, शौनक हे सगळे तत्वज्ञानाचं रहस्य जाणून घेऊन आत्मज्ञान मिळवलेले आहेत. सगळे नाथपंथी, महायोगी, महात्मे आत्मज्ञानही मिळवलेलेच आहेत. सिद्ध, मुनी, महान अनुभवी, महानुभावी पंथाचे लोक. कारण आत्मज्ञान हे सगळ्या ज्ञानाचं शिखर आहे. ते साध्या तीर्थव्रत जपतपणी प्राप्त होत नाही. हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर माऊली सांगतात, योगयाग कर्म जप तप नेम वायाची करीशी उपाधी जना. या उपाधी पाहिजेत कशाला? मी एवढे यज्ञ केले, मी एवढे जप केलो, मी 20 वेळा काशीला जाऊन आलो, कशाला पाहिजे हे? आत्मज्ञान मिळवण्यासाठी जे जे करायला संतांनी सांगितलेलं आहे ते किती सोपं आहे. काय एक नवा पैसा खर्च नाही, डोक्याला त्रास नाही. काय पाहिजे? पेशन्स पाहिजेत फक्त आताच्या भाषेत. आणि आपल्याला माहिती आहे आपले पेशन्स कसे आहेत. टी व्हीवरची एक मालिका बोर झाली की लगेच आपण दुसरी लावतो, दुसरीमध्ये काय चाललंय तिसरं बघतो, 5 मिनिटात 10 चॅनल बदलतो आपण. आपली काय एकाग्रता असणार? आता सद्गुरूचं काम सत्शिष्याला समाधी लागेपर्यंतच असतं. मग सद्गुरू काय करतो? सद्गुरूचा आत्मा त्या शिष्याच्या आत्म्याशी जोडला जातो. महाराज, मग सद्गुरूचा आत्मा, सत्शिष्याचा आत्मा आणि परमात्मा, आपण जसा मोबाईलवरती कॉन्फरन्स कॉल घेतो तसा ह्यांच्या आत्म्यांचा संवाद सुरू होतो. अशा आत्मस्वरूप अवस्थेमध्ये सद्गुरू त्याला पुन्हा वचन सांगत असतो. शिष्या, तू आता ब्रह्मस्वरूप झालेला आहेस, तू आता यत्किंचही संशय धरू नकोस, त्याबद्दल भ्रम बाळगू नकोस. आत्मनिवेदन नावाची 9वी भक्ती मी जी तुला सांगितली होती त्या अवस्थेमध्ये तू गेलेला आहे. आता सुरुवातीला आपला एक विषय झाला होता, या विश्वाची उत्पत्ती सांख्य दर्शनाप्रमाणे कशी झाली? प्रकृती, पुरुष, महत, अहंकार, सत्व, रजतम, त्यानंतर वैकारिक अहंकार, पंचतन्मात्रा, रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श म्हणजे सूक्ष्म महाभूत, आणि सूक्ष्म महाभूतातून पंचमहाभूत, आणि मग पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन, ही एकादशी म्हणजे 11 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि आत्मा, अशी
11 इंद्रिय. अशी प्रकृती पुरुषापासून 11 इंद्रियापर्यंत आपण सृष्टी उत्पत्ती पाहिली होती. आता इथं गंमत अशी आहे की आत्मज्ञान मिळवण्याची ही जी फेज आहे, ही जी अवस्था आहे, त्यामध्ये उलट जायचं आहे. एकेका गोष्टींचा त्याग करत पहिल्यांदा 11 इंद्रियांचा मोह टाळायचा आहे, मग सत्व रजतम टाळायचा आहे, मग केवळ सत्वभाव घेऊन पुढे जायचं आहे, मग त्याच्यानंतर अहंकार टाळायचा आहे, बुद्धी टाळायची आहे. ती बुद्धी टाळायची आहे म्हणजे काय, ती प्रकृती आणि पुरुष यांच्याकडे लावायची आहे आणि मूळ पुरुष जो आहे परमात्मा त्याच्यापर्यंत जायचं आहे. हा प्रवास विश्वनिर्मितीच्या उलटा प्रवास आहे. एक एक गोष्टी सोडत 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 ज्याप्रमाणे अवकाशात यान जात असतं आणि मग ते चंद्राभोवती फिरायला लागतं आणि मग ते कुठेतरी चंद्रावर उतरतं, तसं शरीर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर पहिल्यांदा इंद्रिय सोडतं, पहिल्यांदा कर्मेंद्रिय सोडतं, मग ज्ञानेंद्रिय सोडतं, फक्त मन बरोबर असतं, अहंकार सोडतं, बुद्धी आणि मन या दोन्ही गोष्टी एकजीव करून ते परमेश्वर परमात्म्यापर्यंत जातं, म्हणजे मूळ आदी पुरुषाकडे जातं. प्रकृती आणि पुरुष हे जे आहेत त्यातल्या पुरुष त्याच्याकडे गेलं म्हणजे परब्रह्मात विलीन झाल्यासारखंच आहे. मग गुरु सद्गुरू त्या अवस्थेत त्याला सांगतात, पिंड आणि ब्रह्मांड यामधलं फक्त ब्रह्मच उरलेलं आहे. ज्ञानाचा अग्नी पेटल्यानंतर कोणतंही दृश्य राहत नाही, सगळी दृश्य जळून जातात. कारण त्याचं मन आणि बुद्धी आता पुरुषामध्ये लीन झालेलं आहे, ब्रह्मज्ञानामध्ये लीन झालेलं आहे, परमात्म्यामध्ये विलीन झालेलं आहे. आत्मनिवेदन भक्ती त्याची सक्सेसफुल झालेली आहे, यशस्वी झालेली आहे. तो आता वेगळा होऊ शकत नाही. तो परमात्म्याशी आणि सद्गुरूच्या आत्म्याशी जोडला गेलेला आहे. शिष्याला सद्गुरू सांगतात, हे आत्मनिवेदन जे आहे ते एकदम येत नाही, त्याच्यासाठी सुरुवात जी आहे ती सद्गुरूंचं चरित्र, गुण, महिमा, परमेश्वराचं चिंतन हे पुन्हा 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 करून आधी हे सगळे विषय पहिले सोडवावे लागतात. आत्ता मी सांगितलेले एकादश इंद्रियापासून सत्वरजतम अहंकार सगळं स्थूल देह सोडला जातो. सोडला जातो म्हणजे आत्म्याशी त्याचा अनुबंध राहत नाही. मी आता देह नाही, देह माझा नाही, मी देहाचा नाही, मी फक्त माझा जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन करत आहे.
गुरु त्याला सांगताय, तू आता ज्ञानाच्या बंधनाने परमात्म्याशी बांधला गेलेला आहे. तू एकांतातच बसायला पाहिजेस. आता या ठिकाणी प्रश्न असा येतो की जर हा मनुष्य एकांतात बसला समाधी लावून, तर याच्या नैसर्गिक क्रियांचं काय होतं? म्हणजे त्याला भूक, तहान, मल, मूत्र, स्वेद यांचं काय होतं? बघा हा, ही फिजिओलॉजी आहे सगळी. एकदा मनुष्याला समाधी लागल्यानंतर सगळ्या इंद्रियांचं, सगळ्या सिस्टीमचं कामच थांबतं. संपावरच जातात सगळे. अरे आम्हाला काही कामच नाही, आम्ही काय करायचं इथे थांबून? डोळ्यांनी बघायचं नाही, कानाने ऐकायचं नाही, स्पर्शाने, त्वचेने स्पर्श करायचा नाही, जिभेने काय खायचं नाही. श्वास घ्यायचा नाही, तो आपोआप चाललेलाच आहे, कारण ती व्हॉलंटरी सिस्टीम आहे. ऐच्छिक नाही आहे, ते अनैच्छिक आहे. तुमची इच्छा असो नसो श्वास चालूच असतो. मुद्दाम तुम्हाला आता मी श्वास घेतो असं म्हणून तुम्ही श्वास घेत नाही, ते चालूच असतं. आता मी माझं हृदय सुरू करतो असं होत नसतं. ते अनैच्छिक आहे. तुमची इच्छा असो नसो हृदय चालूच राहणार. काय बिघाड झाला तर बघू. मग समाधी अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टींचं काय होतं? सगळ्या गोष्टी बंदच पडतात आणि त्यालाच देहभान विसरणे असं म्हणतात. छोटंसं उदाहरण सांगतो. 2-3 उदाहरणं सांगतो तुम्हाला मी. छोटी उदाहरणं आहेत, पण ती डायरेक्ट समाधीपर्यंत जाणारी नाही आहेत. पण देहभान हरपणं म्हणजे काय? लहान मूल असतं, मुलगा एक 3-4 वर्षाचा असतो. सकाळी 8 वाजताच खेळायला जातो. आई आपली कामात असते. ते मूल खेळतं खेळतं बाहेर अंगणात दुसऱ्या त्याच्या सवंगड्यांबरोबर खेळत असतं. काय काही त्याचे काय खेळ असतील ते, आणि आई 10 वेळा त्याला हाका मारते, ये बाबा खा, ये काहीतरी जेवण करायला ये. येतच नाही. तर मला सांगा, 4-5 वर्षाचं मूल, त्याला किती भूक लागायला पाहिजे? कधीतरी 1-1:30 वाजता ते येतं, आई मला भूक लागली. मग 8 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत 5 तास दूध पिण्याची सुद्धा त्याला आठवण नसते. त्याचं एकाग्र चित्त खेळण्यावरती असतं. दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो. सोलापूरला एकदा पंडित भीमसेन जोशींचा कार्यक्रम एका संस्थेने अरेंज केला होता. त्या संस्थेमध्ये मी पण होतो. पुण्याहून निघताना पंडितजींच्या गाडीला काहीतरी थोडा छोटा प्रॉब्लेम झाला. त्यांना थोडा यायला उशीर झाला. म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी ते वेळेवर पोहोचले, पण ते आधी पोचून थोडंसं खाऊन मग गायला बसणार होते. साधारण 2 वाजता पुण्यातून निघाले होते. त्यावेळेला इतका चांगला रस्ता नव्हता. 7 तास लागायचे पुण्याहून यायला. रात्री 8:30ची वेळ. पंडितजीने वाटेत फक्त चहा घेतला होता. मग आल्यावर आम्ही विचारलं
पंडितजी तुम्ही 2 वाजता निघालात आणि आता ठीक आहे, एक अर्धा तास उशीर होईल, पण तुम्ही थोडं खाऊन घेतलं तर बरं होईल. पंडितजी म्हणाले, नाही, तुम्ही बघताय हॉल फुल झालेला आहे. प्रेक्षक माझ्यासाठी लांबून आलेले आहेत, श्रोते माझ्यासाठी लांबून आले, तिकीट काढून आलेले आहेत. मी आता खायला बसलो की अर्धा पाऊण तास मला लागेल. मी तेवढा वेळ श्रोत्यांना थांबवू शकत नाही. 11 वाजता मैफल संपली. 2 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत पंडितजी काहीही न खाता राहिले आणि अप्रतिम गायले. ही कुठून आली हो एनर्जी? याचा अर्थ असा की एकदा तुम्ही एखाद्या गोष्टीशी तादात्म्य पावल्यानंतर देहभान विसरता. तुमची इंद्रिय, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम, तुमच्या सगळ्या सिस्टीम ह्या एकाच ठिकाणी एकवटलेल्या असतात. त्यालाच तादात्म्य पावणे किंवा परमात्म्यामध्ये विलीन होणे असं म्हणतात. आणि सद्गुरू त्याला हेच सांगत असतात की तू जागृत असून समाधीस्थ आहेस. हे कसं? जागरूक अशा अर्थाने की तू ज्ञानी झालेला आहेस, आणि सुप्त अशा अर्थाने की तुला देहभान नाही आहे. आता आजूबाजूचं विश्वाचं कोणतंही भान तुला नाही आहे, कुठल्याही इंद्रियाचं भोग तुला नाही. अशा रीतीने जेव्हा आत्मज्ञानाची अवस्था येते तेव्हा आत्मज्ञान झाल्याचं लक्षण काय हे मी आपल्याला यथामती सांगितलेलं आहे. आता पुढच्या समासामध्ये बद्ध लक्षण हे समर्थाने सांगितलेले आहे. ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. तुमची इच्छा असेल तर सबस्क्राईब करा, नाहीतर आपण श्रवण भक्ती अशीच ठेवा एवढी विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ.